नमस्कार कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, कर्मचाऱ्यांसाठी सरकार लावणार ही पुन्हा योजना, नवीन योजना लागू. कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर केंद्रीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी महत्त्वाची बातमी पुढे येत आहे, कारण बहुप्रतीक्षित युनिफाईड पेन्शन योजना लवकरच सुरू होणार आहे. नवीन योजना पुढील महिन्यात लागू होणार आहे. 1 एप्रिलपासून ही युनिफाईड पेन्शन योजना लागू होणार आहे. ही केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली एक नवीन पेन्शन योजना आहे. गुरुवारी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी PFRDAने युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्यासाठी सूचना जारी केली होती. PFRDAने एका निवेदनात म्हटले आहे की UPSC संबंधित नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील. या योजनेमुळे सुमारे 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होईल. सरकारी कर, राजकोषीय धोरण आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्यामध्ये संतुलन साधण्यासाठी UPSCचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यात मिळालेल्या सरकारी मूळ पगाराच्या 50% रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे. यामध्ये किमान 10 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 10,000 रुपये पेन्शनची हमी समाविष्ट आहे. तथापि OPS अंतर्गत किमान पेन्शन रक्कम निश्चित केलेली नसली तरी निवृत्तांना सामान्यतः त्याच्या शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन म्हणून मिळत असे. ही पेन्शन राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS अंतर्गत एक पर्याय म्हणून उपलब्ध असेल, ज्यामध्ये कर्मचारी NPS आणि UPS यापैकी एक निवडू शकतात. याशिवाय कुटुंब पेन्शन योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या 60% रक्कम मिळेल. या योजनेत कर्मचारी त्याच्या मूळ पगाराचे 10% योगदान देतील. त्याचवेळी सरकारचे योगदान 18.5% असेल. सरकार NPS मध्ये 14% योगदान देईल. ही योजना NPS अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे. ते याचा पर्याय निवडतात. त्याचवेळी किमान 10 वर्षे सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना निश्चित किमान पेन्शन मिळेल. मात्र कर्मचारी 1 एप्रिल 2025 पासून प्रोटेक्ट CRA पोर्टलद्वारे त्यांचे नाव नोंदणी आणि दावा फॉर्म ऑनलाईन सादर करू शकतात. पर्यायीरित्या ते प्रत्यक्षरित्या पैसे जमा करू शकतात. सरकारने यापूर्वी 24 जानेवारी 2025 रोजी NPS अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन स्ट्रक्चर म्हणून UPS अधिकृत केले होते. तर ही UPS संबंधाची काही माहिती आहे. परंतु मित्रहो, आपल्याला जुन्या पेन्शनचा लढा सुरू ठेवणे गरजेचंच आहे, कारण UPS मध्ये जुन्या पेन्शनसारखे लाभ नाहीत असं वाटते. तर तुम्हाला काय वाटते याबद्दल कमेंट्स करून नक्की लिहा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जुन्या पेन्शनचा लढा अजून मजबूत होईल. तर परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद.